आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते, ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते आत्मा मॅडम. नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते आत्मा मॅम. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. चला तर ब्रह्मांडीय ऊर्जा आणि या ऊर्जेसह आपण सर्वजण एकरूप आहोत. आणि आजचा दिवस द सिक्रेट रॉन्डा बर्न यांचं द जादू हे पुस्तक. आणि आजचा दिवस आहे 17वा जादूचा धनादेश. नक्कीच काल सुद्धा आपण याच विषयावर सेशन घेतलेलं आहे, परंतु रेकॉर्डिंग मात्र आपण नाही चढवू शकलो. म्हणून आज पुन्हा नव्या शब्दांमध्ये तुम्हाला सगळ्यांना चॅलेंज आहे. बघा बरं, कालच्या पेक्षा आज अधिक या जादूच्या धनादेशाबद्दल आणि या युनिव्हर्सच्या प्लॅनिंग बद्दल आपल्याला काय काय समजून घ्यायचं आहे. आज आपण काय अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो, तर नक्कीच सांगा. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाला आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणि तुम्हाला जे जे हवं आहे ते मिळवून देणारच. त्या विश्वासाने आज आपल्याला ब्रह्मांडाकडे मागायचं आहे. पण काय म्हणत असतो बऱ्याच वेळा, कधी कधी अनेक जण म्हणतात, अरे हो, काय तुला काय चेक लिहून देऊ का? एखाद्या गोष्टीला विश्वास नसेल तर बँकेमध्ये सुद्धा आपण परताव्यासाठी जेव्हा असते तेव्हा काय म्हणूया, आपण कर्ज वगैरे काढतो तेव्हा तेथे चेक साईन करून द्यावे लागतात. अगोदर कोरे चेक करावे लागतात ना, कारण कुठंतरी विश्वासासाठी. ओके, आज युनिव्हर्स तुम्हाला म्हणते आहे की तुला विश्वास आहे का? तुला जे हवं आहे, चल लिही चेक. चल लिही चेक आणि माग तुला काय मागायचं आहे ते. नक्कीच तुझा हा चेक वटवला जाणार. आणि युनिव्हर्सची साईन असलेला हा चेक आज आपण लिहिणार आहे. बघा या ब्रह्मांडाचं देणं केवढं आहे. आणि आपण काय म्हणतो, बऱ्याच वेळा आपली विचार करण्याची क्षमता खूप छोटी असते बरं काय, पण त्या विश्वाने तुमच्यासाठी, त्या परमपिता परमेश्वराने आपल्यासाठी काय बरं नेमून ठेवलेलं आहे हे आपल्यालाही माहिती नसते. कधी कधी आपण मागतो एवढूस आणि त्याला द्यायचं मोठं असतं. कधी कधी आपला हट्ट एखाद्या गोष्टीसाठी खूप हट्ट असतो, खूप हट्ट असतो, खूप हट्ट असतो, पण त्याला माहिती आहे की आपल्याला काय देणं योग्य आहे आणि काय देणं योग्य नाही. अनेकदा आपण आपल्याच हट्टाने अनेक गोष्टी अशा मागून घेतो ना की मला हवंच आहे, आणि मग आपणच निवडलेल्या त्या गोष्टींसाठी आपणच रडत असतो आणि त्याच आपण निवडलेल्या अनेक गोष्टी आपल्यालाच त्रासदायक ठरत असतात. असं झालेलं आहे. मग आपल्याला कळतं अनेक वेळा की अरे मला हे निवडायचं नव्हतं, किंवा मला युनिव्हर्स हे देत नव्हतं, पण मी मात्र खूप हट्टाने हे घेतलं आहे. म्हणून थोडंसं युनिव्हर्सच्या कलाने घेऊया. मला जे हवं आहे, माझ्यासाठी जे योग्य आहे ते माझ्यासाठी निर्माण करा. पूर्ण विश्वासही ठेवूया आणि आपल्याला जे हवं आहे ते हक्कानी मागूनही घेऊया. हक्क आणि हट्ट दोन गोष्टीमध्ये फरक आहे. हक्काने मागून घेऊया. जे युनिव्हर्स आपल्यासाठी योग्य असेल ते आपल्या पारड्यात टाकणारच आहे. ओके, पण जर का एखादी गोष्ट मला युनिव्हर्स देत नाहीये तर लक्षात ठेवा, तेथे प्रमाणापेक्षा अधिक हट्ट करू नका. तर तेथे सोडा की माझ्यासाठी जे योग्य आहे ते तुम्ही मला इंट्युशन द्या. तेथे मला संकेत निर्माण करा की मला हे का मिळत नाही आहे. आणि बघा तुम्हाला कळेल आणि तुम्ही त्यापेक्षा अधिक योग्यतेच्या अनेक साऱ्या गोष्टी निवडसाल. कारण त्या परमपिता परमेश्वराला, आपल्या आई वडिलांना माहिती असते की आपल्यासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. तसं त्या जन्मजन्मांतरीच्या आपल्या परमपिता परमेश्वराला, ब्रह्मांडीय ऊर्जेला माहिती आहे की तुमच्यासाठी काय योग्य आहे, माझ्यासाठी काय योग्य आहे. म्हणून आनंदी आनंद सर्वीकडे. युनिव्हर्स सोबत जुडलेली प्रत्येक व्यक्ती तिच्या आयुष्यामध्ये आनंदाचाच अनुभव घेत असते. आणि हेच 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 आपल्याला आता बघायचं आहे. बघा तर आजच्या सेशनमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर या ब्रह्मांडाची रचना, या ब्रह्मांडाकडे अफाट अथांग आहे आणि आपल्याला यामधील काय हवं आहे,
काय निवडायचं आहे हे आपल्याला आजच्या या सेशन मधून बघायचं आहे. आज आपल्या आयुष्यामध्ये आपण धन, समृद्धी, अबंडन्स म्हणजेच काय तर संपन्नतेला कसं आमंत्रित करणार आहे हे आपल्याला बघायचं आहे. आपण जसं म्हटलं आहे सेशनच्या सुरुवातीला की सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आपल्या आयुष्यामध्ये येणारच, नक्कीच येणार आहे. ही येणार असलेली भरभराट, ही समृद्धी आपल्याला कशी बरं मागायची आहे, यासाठी आपल्याला स्वतः कसं बरं तयार व्हायचं आहे हे आजच्या सेशन मधून आपल्याला बघायचं आहे. याला आमंत्रित कसं करायचं आहे. असं तर होत नाही ना, आजकाल तरी कधीच होत नाही, बिनबुलाय मेहमान कोणी कोणाकडे जात नाही. जाते का? नाही ना. आपण पाहुणे म्हणून दुसऱ्याकडे जाऊ शकत नाही. तर ती समृद्धी, ती संपत्ती, ती धनसंपदा, ती आरोग्य संपन्नता आपल्या आयुष्यामध्ये न मागता येईल असं कुणी सांगितलं? आपल्याला मागावं लागेल. दुःख सुद्धा आपणच मागतो तेव्हा आपल्या आयुष्यात येतं. येथे क्रिएट करतो, त्याशिवाय येत नाही. फसवेगिरी सुद्धा येथे क्रिएट होते की दुसरा कोणी मला फसवेल का, जास्त प्रमाणामध्ये त्याच गोष्टीवर केलेला तो विचार आपल्या आयुष्यामध्ये त्याच घटना, त्याच गोष्टी घडवून आणतो. आणि म्हणून अनेक रेकी हीलर आता शिकले आहेत की मी काय बोलावं, काय नाही बोलावं, आणि यावर त्यांनी अगदी उत्कृष्ट प्रकारे कार्य रेकी हीलर्स करत आहेत. आहात ना? यस, आपण करत आहोत. आणि बघा बरं, आपल्याला आता एका गोष्टीवर विचार करायचा आहे. एक गोष्ट पुढे पण जायचं आहे. बघूया, मला असे माझे डोळे वेगळे वाटून राहिले या व्हिडिओमध्ये. कॅमेऱ्याचा दोष आहे का? तुम्हाला ओके आहे सगळं? हा, चला बघा, आपल्याला आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये धन, समृद्धी, अबंडन्स, काय काय हवं आहे ते सगळं आपल्याला कसं बरं मागायचं आहे, याला आमंत्रण कसं द्यायचं आहे हे आपल्याला बघायचं आहे. आणि यासाठी जसं काही लिहिलेलं आहे जादूचं पुस्तक, खरं म्हणसाल काय तर येथे जादूगाराची गरज नाहीये बरं, जादूगाराची गरज नाही आहे. तर आपल्याला जादूचा धनादेश म्हणजेच मनातील विश्वास गरजेचा आहे. हा धनादेश एक पेपर आहे. हा पेपर आणि त्या पेपरला मूर्तिमंत करण्यासाठी, त्या पेपरला सत्य स्वरूपामध्ये उतरवण्यासाठी आपला विश्वास येथे काम करणार आहे. पैसा असू दे, संधी असू दे, नवीन येणारी प्रेम असू दे, आरोग्य संपन्नता असू दे, या ब्रह्मांडाकडून, या विश्वाकडून येणारी देणगी आहे. आणि देणगी आपल्याला मागितल्याशिवाय येत नाही. आणि लक्षात असू द्या, अनेक जण म्हणतील की काही अंधश्रद्धा. ही अंधश्रद्धा नव्हे, तर धनादेश म्हणजे काय तर एक प्रतिकात्मक साधन आहे. या साधनाच्या माध्यमातून आपण या ब्रह्मांडाकडे आपली मागणी स्पष्टपणे मागावी. यासाठी आपल्या मनात कन्फ्युजन असणार आहे. आपण आरोग्य संपन्न आपल्याला हवी आहे हे आपण प्रॉपर सांगू शकतो, पण पैसे किती हवे आहेत, किती रुपयांची गरज आहे हे जर लिहिसाल ना, तर आपण आज रोजी आपल्याला गरज वेगळी रुपयांची आहे, पुढच्या क्षणाला आपल्याला वेगळ्या रुपयांची गरज पडणार आहे, पुन्हा पुढच्या मिनिटाला वेगळ्या रुपयांची गरज असणार आहे. खरं आहे की नाही? कालपासून तुम्ही सगळ्यांनी विचार केला ना की किती रुपयाचा चेक लिहायचा आहे. कोणाचा आकडा एकदम फिक्स झाला मला सांगा, किती रुपयाचा चेक लिहायचा याबद्दल. आणि कन्फ्युजन किती लोकांचा आहे मला सांगा. अच्छा, पहिले आपण हातवर करू की आकडा फिक्स लिहायचा आहे. किती लोकांचं पक्क झालं? एक. कन्फ्युजन आहे किती रुपयाचा आकडा लिहायचा. हातवर करा कोणाकोणाचा आहे. आहे की नाही? बहुसंख्य जे आहे ते सगळे जवळ 80% सगळ्यांचं आहे, कन्फ्युजन आहे. आणि जेथे कन्फ्युजन आहे तेथे आपल्याला त्या साधनाचा उपयोग करावा लागतो, प्रतिकात्मक साधनाचा. हो की नाही? हो ना. बघा, युनिव्हर्स म्हणजे ब्रह्मांड, ब्रह्मांड म्हणजेच त्या मंदिरामधील देवी देवतांकडून आपल्याला मिळणारी ऊर्जा. पण तरीही आपल्याला मंदिरात जावं लागतं का? कारण आपलं मन एकाग्र होण्यासाठी मंदिरामधील ती ऊर्जा, जेथे सगळे एक व्हायब्रेशन निर्माण झालेले आहेत, हे आपल्याला खूप पॉझिटिव्हिटी देतात.
हो की नाही? म्हणजे आपल्याला त्या साधनाची गरज पडली आहे मध्ये. नाहीतर आपल्याला सुद्धा माहिती आहे, प्रत्येकाला माहिती आहे, तेच विश्व आहे, तीच ऊर्जा मंदिरामधून मिळणार आहे, तीच ऊर्जा मस्जिदमधून मिळणार आहे, तीच ऊर्जा आपल्याला याला विहारमधून मिळणार आहे. बरोबर आहे की नाही? एकच ऊर्जा आहे, आपल्याला माहिती आहे. पण आपण वेगवेगळ्या ठिकाणी का जातो? तर आपल्याला साधन हवं असतं आपल्या मनासाठी. आणि हेच सायन्स आहे. आणि आपण मात्र रिकामे भांडत बसतो. धर्माच्या नावाखाली आहे की नाही, भांडत बसतो. तर एकाच ठिकाणी सर्वजण असते तर केवढी गर्दी झाली असती. म्हणून आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो आहे, वेगवेगळ्या प्रकारे ऊर्जा ग्रहण करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि विविधतेमध्ये एकता प्रस्थापित करतो आहे की नाही? हा. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. मात्र मिळणारी ऊर्जा प्रत्येक ठिकाणवरून, आता तुम्ही जाता हिलर, रेकी हिलर्स, आपण ग्रँड मास्टर्स, आपण प्रत्येक ठिकाणवरून ऊर्जा घेऊन येत असतो. ती घेत असलेली ऊर्जा आपल्याला प्रॉपर जाणवते आणि तीच आनंद, तीच शांतता, तीच प्रसन्नता आणि चैतन्य स्वतःमध्ये निर्माण होते. आणि त्याच ऊर्जेच्या भरोशावर आपण अनेक सारे कार्य करत असतो. मग मग आपण घरी बसूनच साधना करायला काय हरकत आहे? पण तरीही आपण कुठेतरी अनेक ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी जातोच. कारण आपल्याला गरज असते ना. आपल्यापैकी कोण असा की मला गरजच नाही आहे? प्रत्येकाला आहे ना, एका कुठेतरी एका ठिकाणी नतमस्तक होण्याची, की मी एका जागेवर केंद्रित आहे याची. हेच विज्ञान आणि हेच आपल्याला सांगते आहे आजचा जादूचा धनादेश. काय? तर धनादेश ही एक साधन आहे. काय? ती श्रद्धा, तो विश्वास एका जागेवर एकवटण्यासाठी. जादू म्हणजे अशी काही जादूगाराची जादू नाही होणार आहे, तर तुमचा विश्वास जिंकणार आणि जादूमयरित्या विश्वास जिंकणार हे सांगण्यासाठी जादूचा धनादेश असा शब्द दिलेला आहे. प्रत्येक सेशन तेवढंच महत्वपूर्ण आणि तेवढंच अभ्यासपूर्ण आणि ज्याला आपण म्हणूया की लेखिकांनी खूप सुंदर प्रकारे त्या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण करून दिलेलं आहे. या सगळ्यामध्ये आपल्याला गरज आहे या प्रत्येक गोष्टीकडे वैज्ञानिक मानसशास्त्रीय दृष्टिकोन आणि आध्यात्मिक ऊर्जेचा योग्य उपयोग करण्याची. त्या परमपिता परमेश्वराकडे, ब्रह्मांडाकडे अफाट आहे. आपल्याला मागण्याची आपली क्षमता वाढवायची आहे. मागण्याची तर कोणी वाढवेल, पण ती घेण्याची वाढवावी लागेल. बरोबर? मी तर म्हणेल मला एवढं मोठं गिफ्ट पाहिजे, घे बाई, तुझ्या 2 हातामध्ये उचलल्या जाते का? ती उचलण्याची कॅपॅसिटी निर्माण करावी लागेल. जशी ती निर्माण होणार तेव्हा ब्रह्मांड मोठं सुद्धा देणार आहे. म्हणून सुरुवात छोट्या धनादेशापासून करायची आहे. कळलं? छोटा धनादेश, मग मोठा, मग मोठा, मग मोठा. आणि हा धनादेश म्हणजे काही फक्त कागदाचा तुकडा नाही, तर आपल्या अंतर्मनामध्ये रुजलेली ती श्रद्धा, ती कल्पना, आपल्या भावनांचा संगम आहे. मला काय हवं आहे? मी एक वेळ याच प्रकारे 50,000 रुपयाचा जादूचा धनादेश लिहिला होता सुरुवातीच्या काळामध्ये. आणि काही आठवड्यामध्ये मला स्वतःला असं समजलं, अनपेक्षित रित्या, बघा ते मी तुम्हाला क्रिस्टल ट्रीची गोष्ट सांगितली होती, हो ना. अनपेक्षित रित्या मी ना ट्री मागवले आणि खरंच ते बऱ्याच दिवस ते जात नव्हते, माझ्याकडे होते. आणि मग आपण हिलिंग केली आणि अनपेक्षितरित्या क्रिस्टल ट्री अगदी 1-2 आठवड्यामध्ये संपले होते सुद्धा. छोटे ट्री आणले होते अगोदर, ते 1 फूटवाले. अचानक म्हणजे काय? तर ब्रह्मांड आपल्यासाठी आपण काय करावं हे सुद्धा लक्षात आणून देतं की तू काय करायला हवं, तू काय ऍक्शन घ्यायला हवी, आणि तुमच्याकडे तो सोर्स निर्माण करून देतो. म्हणजे काय? तर तुम्ही बिझनेसमॅन असाल, तुमच्याकडे पडलेला माल असेल, नक्कीच त्याला मागणी येईल. तुम्ही काही ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असाल त्या क्षेत्रामध्ये तुमची मागणी वाढण्याकडे नक्कीच युनिव्हर्स तुम्हाला मदत करणार आहे.
येथे काय असते ना, येथे प्रत्येक गोष्ट आध्यात्मिक, मानसशास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून आहे. जेव्हा केव्हा मानसशास्त्र असं म्हणतं की जेव्हा केव्हा एखादी गोष्ट आपण स्पष्ट शब्दांमध्ये मांडतो आणि त्या स्पष्ट शब्दांवर आपण विश्वास ठेवतो, तेव्हा आपलं अवचेतन मन त्यावर कार्य करायला लागतं. आणि आपण जे अंतर्मनामध्ये ठरवतो ते आकर्षित प्रॉपर पद्धतीने आपण करायला लागतो. आपलं आकर्षण आपल्याला अधिक जास्त प्रभावीपणे ते मिळवण्यासाठी तयार करत असते, आपल्या क्षमतांचा विकास करत असते. हे खूप महत्वाचं. अध्यात्म असं म्हणत असतं नेहमी की हे ब्रह्मांड, हे विश्व ऊर्जेवर चालतं आणि ज्या प्रकारे मी ऊर्जा क्रिएट करते, मी ऊर्जा पाठवते, तशीच ऊर्जा मला मिळत असते. मी या ब्रह्मांडाला पाठवते आहे काय, की माझ्याकडे एवढे एवढे रुपये आलेले आहेत, त्या रुपयाचा मी असा असा उपयोग केलेला आहे. कळलं? आणि माझ्या अवचेतन मनावर मी ते करत असते. तो उपयोग करण्याची क्षमता सुद्धा मी निर्माण करत असते आणि आणि त्या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडत असतात. आज काय करायचं आपल्याला? आपल्याला आज छान वेळ काढून कागदावर स्पष्टपणे लिहायचं आहे की मला किती रक्कम हवी आहे, कुठल्या कामासाठी, माझं उद्दिष्ट काय आहे यासाठी लिहायची आहे. आणि मग त्या रकमेवर आपलं प्रेम, आभार आणि विश्वास असायला हवा, याचं आपल्याला रेखांकन करायचं आहे. खूप सोपी आहे, आहे ना? येथे जी ऊर्जा आहे ना, ही आपल्या भावनेमध्ये, आपल्या श्रद्धेमध्ये आहे. येथे आपल्याला आपल्या मनाची तयारी सुद्धा करावी लागणार आहे. काय? नाहीतर हो मी आज 10,000 लिहिले, मग काय छोटी इच्छा असते, सुरुवातीला छोट्या छोट्या इच्छा घ्या. कुठं कोणाला म्हणत नाहीये की मी मोठी इच्छा घ्या. सुरुवातीला छोट्या इच्छा घेऊया. छोटी पूर्ण झाली की आपल्याला विश्वास बसेल की हो युनिव्हर्स मला देत आहे. मग थोडी मोठी, मग थोडी मोठी, अशा प्रकारे आपण जाऊया. हळूहळू आपल्या क्षमतांचा सुद्धा विकास करूया, विस्तार करूया. ते जे काही भरभरून आपल्याला मिळणार आहे ते पेलण्याची, ते घेण्याची क्षमता वाढवूया. हात मोकळे ठेवूया. सेशन सुरू असताना सुद्धा हात बांधून ठेवसान, युनिव्हर्स देणार कसं? हो ना? हा, हात मोकळे ठेवूया. आपल्याला खूप सुंदर प्रकारे मनाची सुद्धा आपल्याला आपल्यात तयारी करावी लागणार आहे घेण्यासाठी. कशी आयडिया आहे? नक्कीच. आपल्या क्षमतांचा विकास करणं म्हणजे काय, तर तुम्ही जे काही या युनिव्हर्सला मागत आहात ना, हे युनिव्हर्स कडून तुम्ही घेणार आणि जे घेणार आहात ते घेण्याची तुमची क्षमता वाढवणं. मोठा बंगला मला हवा आहे, तुम्ही मागणार, पण तो बंगला सांभाळण्याची अंतर्मनामध्ये येत असेल, मी खरंच बंगल्यात राहू शकेल का? बंगला बांधल्यानंतर त्याचं मेंटेनन्स खूप असेल तर कसं करावं, असा जर विचार मनात असेल तर तो बंगला होणार नाही. काय? हा, तुम्हीच तुमच्या विचारांना पुढे नेतात, पुन्हा परत आणत आहात, असं कुठं चालेल का? म्हणून काय म्हटलंय, तर तुम्ही ते पेलण्याच्या क्षमतांचा विकास करा. तुम्हाला जे हवं आहे ते इथं एकदम क्लिअर असलं पाहिजे आणि ते पेलण्याची तुमची क्षमता आहे, अशा प्रकारे तुम्हाला मागायचं. म्हणून छोट्यापासून मोठं मोठं जा. ओके. मागच्या वेळेस एका ताईंनी लिहिलं होतं की मला काय हे, हा, सोन्याची साखळी हवी आहे. आणि खरोखर पुढच्या काळामध्ये मिस्टरांनी तिला, त्यांच्याच मिस्टरांनी त्यांना ती गिफ्ट दिली. होऊ शकतं ना? हा, आज त्यांच्या हातात तो पैसा नाही दिला, पण धनादेश ज्या कारणासाठी तयार केला होता त्या रक्कमे एवढी ऊर्जा त्यांना प्राप्त झाली. हम्म हम्म. अशा प्रकारे पण जर त्यांच्या मनात असतं की जर काय मला चैन मिळाली तर मग मी व्यवस्थित सांभाळेल का, माझ्याच्याने हरवेल तर नाही ना, हा जर विचार क्रिएट केला असता तर ते मिळण्यापासून ते स्वतः वंचित राहिले असते. एवढं लक्षात घ्या. आपल्याला हवं आहे ते तेवढं क्लिअर आणि त्यावर तेवढा विश्वास गरजेचा आहे.
एक नाही, कित्येक जणांचे कित्येक स्वप्न पूर्ण झालेले आहेत चेकनी. आम्ही पण घेतले आहेत अनुभव, नाही असं नाहीये. या ब्रह्मांडाकडे मागावं, ते हे ब्रह्मांड आपल्याला देत असतं. फक्त तेवढा विश्वास पाहिजे, ते पेलण्याची क्षमता पाहिजे. पैसा माझ्याकडे आला आणि चोराने चोरून नेला तर, मला कोणी फसवलं तर, कोणी माझ्या पैशांसाठी माझा घातपात केला तर, मग मी मागेल आणि मला मिळाले आणि मग मला व्यवस्थित सांभाळता नाही आले तर, म्हणजे झोळी छोटी आहे. म्हणजे झोळी छोटी आहे. अजून झोळी तेवढी मोठी झाली नाहीये तुम्ही जे मागता आहात. तुम्ही मग तेवढं मागा सध्या जेवढं तुम्ही पेलू शकता. ओके. नंतर पुढचा चेक अधिक मोठा करा. तुमच्या घरामध्ये तुम्हाला सोफा सेट हवा आहे, त्यासाठी जेवढी रक्कम हवी आहे तेवढी मागा सुरुवातीला. तुम्हाला तुमच्या घरामध्ये काय हवं असते अधिक? जे काही हवं असते ते, त्यासाठी पहिला चेक लिहा. लक्षात घ्या मी काय सांगते. मी तुम्हाला मागे नाही ओढत आहे, पण मला माहितीये की कोण काय काय किती कितपत आपण विचार करतो सुरुवातीला. सुरुवातीला आपल्याला वाटते बापरे भेटलं आणि मी जर व्यवस्थित सांभाळलं नाही तर, अरे यार, मग आपणच आपल्याला पुन्हा मागे ओढतोय. हो ना? हा, तर आपल्याला ते होऊ द्यायचं नाही. आपल्याला आपल्या क्षमतांचा विकास करायचा आहे आणि क्षमतांचा विकास कसा होत असतो, तर क्षमतांचा विकास आपण आपल्याला एका एका टप्प्यावर अधिक अधिक पुढे नेऊन होणार असते. पैसा काय आहे? तर पैसा ही ऊर्जा आहे. आणि ही ऊर्जा आपल्याला प्रेमाने मागायची आहे. प्रेमाने, ती भीतीने नव्हे. तेथे मनाची तयारी ते धन स्वीकारण्याची करावी लागत असते. तेथे त्या धनाबद्दल आपल्याला भीती नसावी. आपण म्हणतो माझ्याकडे पैसा नाही आणि याचंच विश्व ऐकतो. आणि आपण म्हणालो की मी समृद्ध आहे, मी आणखी समृद्धतेसाठी तयार आहे, ते सुद्धा हे विश्व ऐकत असते. नाहीये माझ्याकडे, तथास्तु. माझ्याकडे भरपूर आहे, अधिक भरभरून येणार आहे, तथास्तु. दोन्ही गोष्टीचे व्हायब्रेशन वेगळे आहेत. आपल्याला कुठले क्रिएट करायचं ते आपण ठरवायचं. आपलं घर म्हणजे बँक आणि आपलं मन म्हणजे काय, तर हे जे आपण चेक लिहिणार आहे यासाठी असलेलं ऑफिस. आणि आपण जे धनादेश जो चेक लिहिणार आहे म्हणजे काय, तर आपण या युनिव्हर्सला दिलेली क्लिअर सिग्नल आहे. आपलं मन एखाद्या बँकेसारखं काम करतं. किती जमा करायचं हे तुम्ही ठरवता. किती जमा करायचं हे आपल्याला ठरवायचं आहे. हे विश्व आपण जे मागणार, या मागण्याचं उत्तर आपल्याला देणारच आहे आणि आपण ते स्वीकारणारच आहे. एवढं आपल्याला अंतर्मनापासून विश्वास असला पाहिजे. आपल्याला आपल्या समृद्धीला आमंत्रण द्यायचं आहे आणि विश्वाकडून जादूच्या धनादेश स्वीकारायचा आहे. आणि ही अनंत विश्वामध्ये असलेली ही अनंत शक्ती, विश्वामधील ही अनंत शक्ती जी नेहमी आपल्याला ऐकत असते, हिला आभाराची भावना आणि श्रद्धा याचा संगम म्हणून हा जादूचा धनादेश आपल्याला मागून घ्यायचा आहे. सेम तेच पुन्हा सांगते आहे. आपल्या सबकॉन्शियस माइंडला, अवचेतन मनाला आपल्याला जागृत करून ही ऊर्जा मोठ्या प्रमाणात खेचून घेण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी पैसा, धनसंपत्ती हे सेशन आहे. आपण जसं जसं आपल्या मनाला धन आकर्षित करताना बघतो, पाहतो, तसं तसं मग आपलं मन अधिक जास्त चांगल्या प्रकारे ते आकर्षित करायला लागतं. खूप वेळा सांगितलेलं आहे मी आता पुन्हा पुन्हा सांगत नाही. फक्त एवढं करा की मनाला या अफर्मेशन देत राहा, चेक लिहा आणि लिहा की मी भरभरून संपन्न आहे. माझं जीवन पैशाच्या आणि प्रेमाच्या प्रवाहाने भरून गेलं आहे. माझ्या प्रत्येक चांगल्या 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 भावनेला हे विश्व उत्कृष्ट प्रतिसाद देत आहे. मी स्वीकारत आहे, मी पात्र आहे आणि मी तयार आहे प्रत्येक गोष्ट स्वीकारायला. मी स्वीकारत आहे, मी पात्र आहे आणि मी तयार आहे. काय
तर या विश्वाकडून मिळत असलेली ही भरभरून ऊर्जा, धनसंपत्ती स्वीकारायला. रेकी हिलर्स, आपण यावर आपले सिम्बॉल सुद्धा देऊ शकतो. आणि धनादेश लिहत असताना अंतर्मनामध्ये असा एकदाही भाव आणू नका की हे पूर्ण होईल का. छोटा लिहा वाटल्यास, पण पूर्ण विश्वासाने लिहा आणि लिहा आणि अंतर्मनामध्ये कायम स्पष्ट करा की हा पैसा माझ्याकडे प्रेमाने आणि सहजतेने येत आहे. मी धनवान आहे कारण मी देत असलेल्या प्रत्येक सेवेला मूल्य आहे. हे विश्व माझ्या मागण्याला सकारात्मक सकारात्मक अधिक सकारात्मक उत्तर देत आहे आणि हे उत्तर, हे ब्रह्मांड मला म्हणते आहे की हो, तुला ते मिळणारच आहे. अशा प्रकारे आपल्याला स्वतःला तयार करावं लागेल. जो जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये तयार करेल तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये युनिवर्स आपल्याला देणार आहे. धन संपत्ती ही फक्त पैसा एवढंच नाही आहे, तर धन संपत्ती ही प्रेम, संधी, आरोग्य, नाते, ज्ञान अशा अनेक स्वरूपामध्ये येत असते. आणि जेव्हापासून मी या ब्रह्मांडासोबत जोडले आहे, माझ्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी भरभरून 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 मी स्वतः अनुभवलेल्या आहेत. आणि त्या विश्वासावर मी तुम्हाला सांगते की आपण करूया तर सही, या ब्रह्मांडाकडे हा एक चेक लिहून मागूया तर सही, प्रयत्न करूया. मी काय म्हणते तुम्हाला, एक वेळ विश्वास ठेवूया, करून बघूया आणि मग अनुभव शेअर करूया. हो की नाही? हो की नाही? हा, अगदी जबरदस्ती कोणाला नाही आहे, परंतु आपल्याला एक वेळ करून बघायला काय हरकत आहे. आज मी तुम्हाला ग्रुपला चेक पाठवते आहे युनिव्हर्सचा, आणि त्या तुम्ही धनादेश लिहा आणि तुम्ही तुमच्या विश्वासाने युनिव्हर्सला सांगा, मी तयार आहे, तू पाठव. कारण येथे श्रद्धा आहे आणि येथे जादू हमखास रिझल्ट देणार आहे. आहात मग तुम्ही तयार आज जादूचा चेक लिहायला? यस, जर तयार आहात तर तुम्हाला मिळेल. युनिव्हर्सला सांगा की मी तयार आहे, तुम्ही पाठवा. तुमची श्रद्धा, तुमचा विश्वास जादू घडवणारच. ओके, येस. मग आज आपल्याला काय करायचं आहे, आजच्या दिवसाची कृती आपल्याला करायची आहे. रोजच्या सारखं काय, तर 10 वरदानांची यादी लिहायची आहे. रोज असंच करतो ना आपण. हा, आणि 10 वरदानांची यादी लिहून प्रत्येक वरदानानंतर त्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते हे लिहायचं आहे. आणि त्यानंतर प्रत्येक वाक्यानंतर आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आजचा दिवस 17वा. नक्कीच आतापर्यंत आभार मानाव्या अशा 170 गोष्टी तुमच्या आयुष्यात निर्माण झालेल्या आहेत ना? यस, त्या तुम्हाला सापडल्या आहेत की मी किती समृद्ध आहे, मी किती श्रीमंत आहे. बघा बरं, जेव्हा पहिल्या दिवशी आपण लिहायला सुरुवात केली तेव्हा 10 गोष्टी आपल्याला सापडत नव्हत्या. माझ्या आयुष्यामध्ये काय छान आहे. आता 170 झाले आहेत आणि सहजतेने झालेले आहेत. कोणी कोणी लिहिलंय खरंच प्रामाणिकपणे? वाव, बहुत बढिया. खूप छान, खूप छान, खूप सुंदर, खूप सुंदर. तर हेच गरजेचं आहे, आपल्याला आपल्या आयुष्यामधील वरदान लिहायचेच आहे आणि त्याबद्दल आभार व्यक्त करायचे आहे. आज आपल्याला जादूचा धनादेश लिहायचा आहे. जेवढे पैसे हवे आहेत रक्कम टाकायची, त्यावर आपलं नाव टाकायचं आणि आजची तारीख टाकायची आहे. ओके, आपला जादूचा धनादेश आपल्या हातात घ्यायचा आहे आणि ज्या विशिष्ट गोष्टीसाठी आपल्याला हा जादूचा धनादेश आपण लिहिला आहे, पैसे हवे आहे, ती गोष्ट आपण खरेदी केलेली आहे किंवा ती गोष्ट आपल्याला मिळालेली आहे आणि ती गोष्ट आपल्याला मिळालेली आहे याकरिता त्याचे आपल्याला खूप 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 आभार मानायचे आहेत आणि कृतज्ञता व्यक्त करायची आहे. खूप खूप धन्यवाद ब्रह्मांडीय ऊर्जा, मला तुम्ही तेथे दिल्याबद्दल. जादूचा धनादेश आपल्या बरोबर घेऊन जा आणि आज आपण दिवसभर जवळ ठेवा, तो हरकत नाही. जर का आपण घरी असाल तर आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसेल तेथे ठेवा.
आणि संध्याकाळी तो अशा ठिकाणी चिटकून ठेवा की ज्यावर आपली नेहमी नजर जाईल. आणि नजर गेली म्हणजे कृतज्ञता व्यक्त करा की मला ते माझं टार्गेट पूर्ण होत आहे, असं आपल्याला करायचं आहे. आणि जादूचा दगड, रात्री झोपताना जादूचा दगड आपल्याला आपल्या हातात घ्यायचा आहे. आज दिवसभरामध्ये काय काय आपल्याला हवं आहे, काय काय आपल्याला छान घडलेलं आहे, हे आपल्याला आजच्या दिवसाचं रहस्य या जादूच्या दगडाला सांगायचं आहे. आणि हे सांगितलेलं छान त्याच छान भावामध्ये आपल्याला झोपी जायचं आहे. असा हा जादूचा धनादेश, जादूचा दिवस. लक्षात असू द्या, जेथे तणाव आहे, भीती आहे, तेथे पैसा अडणार आहे. जेथे विश्वास, आनंद आणि प्रवाह आहे, तेथे पैसा भरभरून भरभरून येणार आहे. एवढं लक्षात घ्या. पैसा ही सुद्धा ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा आपल्याकडे सहजतेने वाहू द्या. स्वतःला कायम असं तयार करा, असे अफर्मेशन द्या की मी म्हणजे काय, तर मी म्हणजे समृद्धीचा लोह चुंबक आहे आणि पैसा माझ्याकडे प्रेमाने 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 वाहत आहे. त्या पैशाबद्दल कायम कायम समाधानी आणि कायम सकारात्मक राहा, आभाराच्या भावामध्ये राहा. पैसा पैसा ही एक निष्ठावंत शक्ती आहे. जेथे प्रेम आणि आभार, तेथे तो अधिक 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 येतच राहतो. आणि म्हणून आजपासून काय, तर आजपासून तक्रार नाही, तक्रार कट. आणि थँक्यू थँक्यू थँक्यू, आभारी आहे आभारी आहे आभारी आहे. खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. थँक्यू 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 सगळ्यांना, अगदी अंतर्मनापासून. आत्मा नमस्ते. तुम्हाला तुमचे माईक सुरू करावे लागतील आहे ना? हा, आत्मा नमस्ते. आणि सगळ्यांचे माईक सुरू करायच्या अगोदर कोणाला काही बोलायचं असेल तर नक्कीच बोलू शकता. ओके, आत्मा नमस्ते सुलभा. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते मॅडम. मला एक प्रश्न आहे की आपण धनादेश लिहिणार, पण ते आपण कष्ट नाही केले आहेत ना. जर आपण कष्ट केलं आणि त्याचं आपल्याला रिटर्न मिळालं तर आपल्याला तो अति आनंद असतो. पण आपण एक युनिव्हर्स कडे फक्त अपेक्षा करणार हे मला, पण ते कशा पद्धतीने आपल्याला मिळणार ते मला जरा कळत नाहीये. सुंदर, खूप मस्त तुमचा प्रश्न आहे. आपण काय करतो आहे, तर धनादेश लिहितो आहे आणि आपल्या अंतर्मनाला, आपल्या सबकॉन्शियस माइंडला, अचेतन मनाला येथे तयार करत आहे तो पैसा स्वीकारण्यासाठी आणि तो पैसा क्रिएट करण्यासाठी. ओके, जसं आपण धनादेश लिहू तसं आपल्याला बरोबर मी काय करावं हे सुद्धा सुचत जाणार, मार्ग मोकळे होत जाणार. बघा तर सही तुम्ही. ओके ओके, हा, म्हणजे बाबा आपण म्हणूया मी आता लिहिला आहे धनादेश आणि मी आता मस्त झोपते. मंजुश्री, धनादेश लिहिला आहे, क्रिस्टलचा माल आलेला आहे जवळजवळ 10 लाख रुपयाचा, धनादेश लिहिला आहे आणि गेला पाहिजे गेला पाहिजे, असं होईल का? नाही. तर मंजुश्रीला इंट्युशन आलेला आहे की मंजुश्री धनादेश लिहिला आहे, पण आता रक्षाबंधन येणार आहे आणि रक्षाबंधनसाठी तू छान व्हिडिओ क्रिएट करणार आहे. आपल्या बंधुरायाला काय बरं रिटर्न गिफ्ट द्यायचं किंवा आपल्या बहिणीला काय बरं रिटर्न गिफ्ट द्यायचं आहे, यासाठी तू विचार करत आहेस आणि तू त्या त्या अनेक गोष्टी, ते अनेक क्रिस्टल्स जे तू आणलेले आहेत ते तू सर्वांना सजेस्ट करत आहेस आणि ते आता गुरुपौर्णिमेला त्यांच्या भावासाठी किंवा त्यांच्या बहिणीसाठी चार्ज करून देणार आहेस 1 महिना बिफोर. म्हणजे त्या वस्तू त्यांच्याकडे बरोबर पोहोचणार. हे काय झालं सुलभाताई मला आलेलं? इंट्युशन. येस, हे इंट्युशन्स आलं. जसा मी चेक लिहायचा विचार केला तसं हे माझ्या आतमध्ये क्रिएट झालं आणि आपोआप त्या गोष्टीवर निघालं ना, उत्तर निघालं ना की नाही? हो हो. हा, तर ह्या सगळ्या गोष्टी आपोआप होणार आणि आपल्या आतून ती प्रेरणा आपल्याला येणार की हो मला ते करायचं आहे,
मला ती वस्तू घ्यायची आहे, मला ते टार्गेट कम्प्लीट करायचं आहे, मला माझं घर करायचं आहे, मला माझा व्यवसाय वाढवायचा आहे, मला हा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. अनेक जणांचं आहे की मॅम मला ग्रँड मास्टर व्हायचं आहे. कित्येक जण असे आहेत की ग्रँड मास्टर व्हायचा आहे, तो थॉट क्रिएट केला आणि ग्रँड मास्टर झालेत. मग तेथे तो जादूचा धनादेश नव्हता, पण विचारांचं एकत्रीकरण होतं. ओके, येथे आपल्याला सोपे करून दिलेले आहे की हा धनादेश ग्रँड मास्टरच्या फी साठी आहे. ओके, समजा समजा समजा. आणि आता मला ते करायचं आहे, त्यासाठी ते वारंवार नजरेसमोर येणार की तुझं टार्गेट काय आहे आणि त्याप्रती युनिव्हर्स तुला मदत करत आहे. चल टाक पुढचं पाऊल, चल टाक पुढचं पाऊल. ओके, हो. हा, ओके, ओके. थँक्यू. अधिक कोणाला काही? अच्छा, कोणी असं आहे की मॅम मला अमुक अमुक गोष्टीसाठी चेक लिहायचा आहे, कोणी बिलकुल डिक्लेअर करू शकते? की सगळे सिक्रेटच ठेवायचे आहे? अच्छा, कोण कोण लिहिणार आहे चेक? लिहिणार सगळेच आहेत बघा, कसे सगळ्यांनी हात वर केले, पण कशासाठी लिहायचं कोणी सांगत नाही. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं वाटते का की मी लिहिलेला चेक जर काय ब्रह्मांडाने मला ते पैसे नाही दिले तर मग कसं होईल, असं कोणाकोणाला वाटतंय? हात वर करा. अरे पुष्प, आता हिला वाटलंच आहे की नाही दिले तर काय. बघा मी किती ओरडून सांगते आहे, विश्वास गरजेचा आहे. विश्वास विश्वास विश्वास, तुम्ही विश्वास ठेवा, ते तुम्हाला मिळणारच. हा, सॉरी सॉरी सॉरी, लागेलच तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल युनिव्हर्सवर, तरच युनिव्हर्स तुम्हाला देईल. तुमच्या अंतर्मन तुम्हाला मागे खेचते आहे आणि म्हणून मनी एनर्जी थोडी बॅक बॅक होते आहे. आलं का लक्षात? हो. येस, एवढ्यामध्ये एकटाच हातवर आला. टॅरो कार्डची फी भरायला मला धनादेश लिहायचं. टॅरो शिकायचं आहे, पण मग मागे हो. मागे का सरकतात नाही का? सर, फुल कॉन्फिडन्स न सांगते, मी असंच लिहिणार आहे. येस, नक्कीच. हा, काय आहे ना, विश्वास तुमचा काम करणार. मी एवढं सगळ्यांना सांगते, तुम्हाला युनिव्हर्स देणार आहे, पण तो विश्वास, आणि तो विश्वास तुम्हाला पुढचं पाऊल टाकायला सांगेल ना. आता तुम्ही ग्रँड मास्टर्स आहात, अनेक जण रेकी हिलर आहात, तुमच्याकडे हिलिंगला अनेक कस्टमर येतील. काय काय तुमच्याजवळ तर केवढे मार्ग ओपन करून दिले आहेत की नाही. मी नाही म्हणत आहे, या ब्रह्मांडाने म्हटलं आहे, म्हणते आहे की या ब्रह्मांडाने तुमच्याकडे कला, गुण सगळं दिलं आहे, तुम्हाला ती क्षमता निर्माण करून दिलेली आहे, तू फक्त ऍक्शन घे, असं हे ब्रह्मांड तुम्हाला म्हणते. हो की नाही? कधी कधी हा प्रश्न बाबा अगदी नव्या लोकांना आला तर हरकत नाही, जुन्या लोकांनी तर बिनधोकपणे पुढे जायचं आहे की नाही. तुम्ही तर विचार क्रिएट केले आणि तुमचे स्वप्न पूर्ण झाले. आज तर तुमच्याजवळ चेक हे माध्यम आहे. हो की नाही? कोण कोण असं आहे की मी फक्त रेकी शिकलोय, 3rd डिग्री पर्यंत मोठ्या मुश्किलनं आलो आणि ग्रँड मास्टरचा विचार केला आणि माझ्याकडे फी जमा झाली? हात वर करा, कोण कोण आहे? कित्येक जण आहे? माईक सुरू करा. कित्येक जण आहे? मानसी आहेत, अलका आहेत, दुसऱ्या मानसी आहेत, सगळेचे सगळे आहेत, इथे असलेले सगळे जवळजवळ. खरं आहे की खोटा? खरं आहे की नाही? ह्या मानसी करंडीकर तर मी एवढ्या टेन्शन मध्ये होते की मॅम माझं होईल की नाही, होईल की नाही. मानसी एक वेळ माईक सुरू करा. नमस्ते मॅम. हो, खरंच खूप टेन्शन मध्ये होते आणि खरंच ब्रह्मांडाने खूप खूप मदत केलेली आहे आणि जे आपल्या मनात आहे ते घडत आहे. आता जे मनात येतं ते घडतं. आता कालचं पण असंच झालं. रात्री मला एंजल्सचं खूप मनात आलं होतं मॅम, की तुम्हाला सांगावं की एंजल्सचं सेशन एकदा मेडिटेशन घ्याल का, पण ते राहिलं आणि सकाळी बरोबर 5:30ला तेच मेडिटेशन लागलं. दुसरी गोष्ट आत्ता घडली की कालचं माझं सेशन मिस झालं होतं. हे ते मला खूप रुखरुख लागली होती. मी मेसेज पण पाठवला तुम्हाला की मला व्हिडिओ तरी द्या मॅडम, पण तो व्हिडिओ पण नाही आला. आता परत तेच सेशन घेतलं गेलं. जे जे आपल्याला पाहिजे ते ते ब्रह्मांड सगळं पुरवतंय. खूप खूप धन्यवाद युनिव्हर्सचे. थँक्यू थँक्यू थँक्यू. ठीक आहे. मग येथे तर तुम्हाला तुम्ही लिहून पण नाही ठेवलं. पैशांची अवस्था अशी होती मानसीची की फक्त एकट्या मानसीच घेते मी काय, बाकी सगळ्यांचं तसंच होतं जवळजवळ की मी ग्रँड मास्टरची फी भरू शकेल की नाही भरू शकेल. ओके,
पण यांनी तर मला 10-10 वेळा मेसेज टाकलेले, हो की नाही, की मॅम भागव चाललं, मॅडम ऍडजस्ट कर चाललं, अमुक डमुक डमुक. आणि मी त्यांना म्हटलं होतं की कुठेतरी अरे कोर्स संपायच्या अगोदर तुम्ही फी पूर्ण करणार. केली का तुम्ही मानसी पूर्ण? हो, पूर्ण झाली. पूर्ण झाली. आणि ती कशी झाली तर अचानक आलेला मनीचा सोर्स, हो की नाही? हो, कुठून आले अचानक पैसे? आले माझ्याकडे. कुठून आले? अचानक 6 महिने झाले एका व्यक्तीकडे माझे अडकलेले होते. खूप मागे लागलो होतो, पण अजून मिळतच नव्हते. पण अचानक तिने आदल्या दिवशी मला सांगितलं, तुमचा QR कोड पाठवा, मी तुमचे पैसे पाठवते. खूप खूप आनंद झाला की एकतर सध्या मी जॉब सोडलेला आहे, त्यामुळे टेन्शन होतं की कसं करायचं. 20 वर्षानंतर पहिल्यांदा जॉब सोडलाय, कारण ग्रँड मास्टर खूप लक्ष देऊन करायचंय म्हणून जॉब सोडलेला आहे. तर कारण ग्रँड मास्टरला मला मेडिटेशनला वेळ मिळायला पाहिजे आणि मला माझं प्रोफेशन म्हणून पुढे करायचंय, म्हणून जॉब सोडलाय. 20 वर्षानंतर निर्णय घेतला जॉब सोडायचा. तर मग असं झालं की मिस्टर तर देणारच आहेत, पण मला माझ्या पैशावर करायचं होतं. पण ते माझे अडकलेले पैसे आले आणि मॅडमची फी भरून टाकली. सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. असंच आता टॅरोचंही आहे, टॅरोही करायचं आहे आणि ते ब्रह्मांड माझं पूर्ण करणार आहे या चेकच्या माध्यमातून. नक्कीच. आतापर्यंत आपल्याजवळ चेक नव्हता, पण तरीही आपण सगळ्यांनी आपल्या इच्छा पूर्ण केल्या आहेत. लक्षात येते का? आता तर आपल्याजवळ चेक आहे, येता जाता आपली नजर त्यावर पडणार आहे. ओके. बस फरक एवढाच आहे रेकीमध्ये आणि येथे, हा फरक एवढाच आहे की आपण युनिव्हर्स कडून तेथे माध्यम नव्हतं ठेवलं मध्ये, की आपण एक चिट बॉक्स केली किंवा आपण एक विश बॉक्स केला होता ज्याला आपण ऊर्जा द्यायची. येथे मात्र युनिव्हर्सने साईन केलेला चेक आपल्या समोर आहे. अधिक जास्त विश्वास आपला वाढणार आहे की येस, हे ब्रह्मांडाची साईन आहे ना, बघ ना, तुला ते मिळणार आहे. आणि आपली ती करण्याची क्षमता, आपली आकर्षित करण्याची क्षमता, आपली योग्य विचारांची दिशा ती प्रॉपर राहणार आहे. जसं पुष्पा ते डगमगतात ना मध्ये, डगमगणाऱ्यांसाठी हा चेक आहे की बघ तुझ्या समोर लिहिलेला आहे, आता तू डगमगू नको. ओके. तो भिंतीवरच आहे तुझ्याजवळ. लक्षात येते का? कारण अनेक वेळा आपल्या विचारांवर आपलं स्थिरत्व नसतं. कधी कधी आयुष्यामध्ये घडलेल्या घटनांमुळे किंवा आपल्याला विचलित करणाऱ्या अनेक सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात. त्यामुळे होतं की नाही कधी कधी असं. आपण माणसंच आहे ना, आहे की नाही? आपल्याला त्या ऊर्जा मागे खेचू शकतात. मग जेथे आपली ताकद कमी पडते तेथे साध्य हवं, साधन हवं, साधन. आपल्या साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी साधन हवं आणि ते साधन म्हणजे चेक. ओके. बस एवढा त्याचा अर्थ आहे. आणि मी एवढ्या विश्वासाने का म्हणते की युनिव्हर्सची साईन आहे, युनिव्हर्सची साईन आहे, कारण तुम्हाला ते समजलं पाहिजे की अरे हो, ज्या परमपिता परमेश्वरांनी, ज्या ब्रह्मांडाने त्याचं प्रेम म्हणून आपल्याला इथं पाठवलेलं आहे, येथे कार्य करण्यासाठी पाठवलेलं आहे, ती ऊर्जा कायम माझ्यासोबत आहे आणि ती ऊर्जा मला मदत करणारच आहे. माझ्या आयुष्यामध्ये घडत असलेल्या ज्या काही घटना आहेत त्याचा मला लेसन घ्यायचा आहे, त्यापासून मला काय शिकायचंय ते शिकायचं आहे आणि मला त्या प्रत्येक गोष्टीमधून प्रगती करण्यासाठीच हे युनिव्हर्स मला मदत करणार आहे. हा जो विचार आहे तो तुमचा अगदी पक्का झाला पाहिजे. म्हणून तुम्हाला नेहमी सांगते, अरे युनिव्हर्स साईन करून देणार आहे ना, ते होणारच आहे. ओके. आपल्या वडिलांनी जर आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी शब्द दिला आहे तर त्यावर आपला केवढा विश्वास असेल, हो, हो की नाही? हा, त्यांनी सांगितलंय ना, मग ते करणारच. वाहतं पाणी आहे, नदीला मोठा पूर आहे. ओके, नदीला पूर आहे आणि आपण जात आहे नदीमधून, आपण हात घट्ट पकडलेला आहे, तेव्हा आपला केवढा विश्वास असतो की माझे वडील मला माझा हात सोडणार नाहीत. आहे की नाही आहे? सगळ्यांचा हातवर लहानपण सगळ्यांनी अनुभवला आहे ना. मग तेच त्या परमपिता परमेश्वराने जर आपला हात पकडलेला आहे ना जन्मजन्मांतरीसाठी, तर तो हात सोडणार नाही. तो मला योग्य जागेवर नेऊन ठेवणारच आहे. एवढा प्रबळ विश्वास आपल्या मध्ये असला पाहिजे. त्या विश्वासाने पुढे जा आणि मग बघा. आणि जसं सुलभाताईंनी म्हटलंय की मी ऍक्शनच नाही घेतली तर, शक्यतो तुम्हाला सांगू का, 100 मधून एखादं जण असेल की एवढं सगळं काही सांगितल्यानंतर, एवढं सगळं काही आतून आल्यानंतर तो ऍक्शन घेणार नाही. ओके, त्याचा सोलार फारच डॅमेज झालेला आहे असं समजूया आपण.
पण ज्यांनी कोणी हे सेशन ऐकलं आणि पुढे गेला त्यांचं सोलर मला तरी वाटते क्लीन व्हावं आणि त्यांचा मूलाधार सुद्धा एकदम स्ट्रॉंग व्हावं आणि त्यांनी कामाला लागावं. नक्कीच सगळ्या गोष्टी होईल. ओके. त्या युनिव्हर्सच्या आवाजाला, त्या आशीर्वादाला क्रियेची जोड लागणारच आणि तुम्ही ते करणारच. आत्मा नमस्ते सगळ्यांना. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू. 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 हो आहे सर. बोला बोला म्हणाली. हा, काल मी झालेल्या सेशनवर मनात ठामपणे हे केलं, मला भनिनी म्हणजे प्रॉव्हिडंट फंडातले 30 लाख रुपये मिळावे म्हणून. आणि आज जाऊन मी बघितलं तर मला 20 लाख रुपये माझ्या धनादेशचा हे पुढच्या आठवड्यात भेटणार. सगळ्यांनी टाळ्या वाजवा मनालीच्या विश्वासासाठी. ओके. आपण हे कालही सेशन घेतलं आणि आज हे सेशन आपण रिपीट घेतलेलं आहे. हो ना मनाली? हो, दोन म्हणजे एक पुण्यवान दिवस आहे. 2-2 वेळा एकाच विषयाचा हे येतोय विषय. लक्की आहे, लक्की धनादेश. येस. आणि हे सेशन का पुन्हा झालं तुम्हाला माहिती आहे की कदाचित तुम्ही काल नसाल आणि आज तुम्हाला हे ऐकायला मिळावं. आणि कालचं सेशन ज्यांनी केलं नाही. आणि फक्त मनामध्ये विचार क्रिएट केला की मला हा धनादेश मिळणार आहे बघा. ओके. आणि त्यांना आज 20 लाख रुपयाचं काय म्हणतो आपण त्याला, चेक दिला की म्हणाली चेक दिला की काय प्रायव्हेट सांगितलं? फंड होणार मंजूर. आता प्रस्ताव मंजूर झाला. वा. प्रस्ताव मंजूर झाला, जमा होतील खात्यावर. आठवड्यात पैसे खात्यात जमा होणार आहेत. एका दिवसामध्ये त्यांना रिझल्ट आला की काल विचार केला आणि आज प्रस्ताव मंजूर झाला आहे. मग म्हणाली तर सध्या सेकंड डिग्रीलाच आहे, बरोबर आहे ना म्हणाली? हो, नवीनच आहे. नवीनच आहे. मग ग्रँडमास्टर का डगमगले? ओके. लक्षात घ्या तुमचा विश्वास तुम्हाला प्रत्येक दिवशी पुढे नेणार आहे. आणि तुम्हाला किती मिळतात मला त्याच्याशी काहीच नाहीये. मी माझ्या पद्धतीनं अधिक पुढे जाणार आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीनं पुढे जाऊया, एकमेकांचा हात धरूया आणि भरभरून प्रगती करूया. हो की नाही? असं कधीतरी झालंय का तुम्हाला अमुक अमुक मिळालं, आम्हाला काहीतरी पाठवा, असं होत नाही आणि होणार नाही. ओके. कोणाकडून एनर्जी एक्सचेंज फी व्यतिरिक्त एवढंस काहीही कधीही बक्षीस म्हणा किंवा काय म्हणा देणगी बिनगी ते नाही स्वीकारली जात, नाहीच स्वीकारली जात. ओके. त्यामुळे तुम्ही काहीही जाहीर करू शकता बिनधोकपणे. हा ग्रुप तुमचा आहे, ही मेहनत तुमची आहे आणि तुम्हाला तुमच्यासाठी ऊर्जा क्रिएट करायची आहे. आणि जेव्हा तुम्ही शेअरिंग मध्ये येता ना, जेव्हा तुम्ही इतरांसोबत शेअर करू शकता ना, तेव्हा सांगू तुम्हाला काय होते तर तेव्हा चांगल्या ग्रुपमध्ये तुम्ही शेअर केल्यामुळे तुमच्यामुळे इतरांना सुद्धा प्रेरणा मिळते. आजपासून 3 वर्षाच्या अगोदर माझं आयुष्य असं होतं. खरंच मी तेव्हाही कोट्यावधीमध्ये होती, नाही असं नाही. पण आयुष्यामध्ये एक वेळ असा आणला ना की अरे यार आपले हात तर रिकामे आहेत. ओके. स्वतःला पुन्हा काहीतरी तयार करावं लागणार आहे आणि ते तयार करत असतानाचा माझा संघर्ष अगदी जुन्या लोकांना खूप चांगला माहिती आहे की काय ती परिस्थिती होती. रेकीमध्ये सुद्धा केवढे आपल्याला टेन्शन असायचे, किती किती प्रत्येकाचे मोठमोठे प्रॉब्लेम असायचे. आपण ते सॉल्व्ह करत करत केवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आहेत की नाही ऊर्जेच्या सहाय्याने. आपण कोण करणार? ऊर्जेने मदत केली आणि त्या त्या गोष्टी आपल्या ग्रुप सोबत घडत गेल्या. असं कोणीच नाहीये की मागच्या वर्षामध्ये जे लोक ज्या ठिकाणी होते ना, आज 12 महिन्यामध्ये त्यांचं आयुष्यच बदललंय. हो की नाहीये? आहे ना? आहे का कोणी असं मागच्या वर्षीचं मी होती, आजच्या मागच्या गुरुपौर्णिमेचे सदस्य कोणी आहेत? आहे कोणी त्या अगोदरचे त्यानंतरचे हजर? तुम्ही सगळेजण त्यानंतरचे आहात. लक्षात घ्या, गोष्टी लक्षात घ्या की आज ते सगळेजण त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे निघून गेलेले आहेत. ओके. मागच्या जादूच्या सेशनला जे सगळे सन्माननीय सदस्य होते ते आज त्यांच्या आयुष्यात पुढे निघून गेलेले आहेत.
आणि तुम्ही सुद्धा पुढच्या सेशन पर्यंत तुम्ही सुद्धा उदाहरण देणार आम्ही की ते सगळे पुढे निघून गेलेले आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये. आताच अनेक जण आपल्या आयुष्यात खूप पुढे निघाले आहेत. खरं आहे की खोटं? एक हिंमत निर्माण झालेली आहे आणि आणि तुमचा विश्वास तुम्हाला मदत करणारच आहे. ओके, चला तर मग लिहा मस्त सगळं हे लिहा, तुमचे चेक लिहा आणि तुम्हाला सगळ्यांना या ब्रह्मांडाला प्रार्थना करते की आता सर्व सदस्य जे जे सदस्य आपला चेक लिहत आहेत ते सर्व त्या सर्वांचं स्वप्न पूर्ण होऊ दे. त्यांना प्रत्येकाला ती रक्कम मिळू देत. हो ना? आता शेवटी वर्षांनी माईक सुरू केलाय, व्हिडिओ सुरू केलाय. काय म्हणते बाळा? शेवटी झालेले व्हिडिओ सुरू काय असतात माहिती आहे का? मॅडम आम्ही आलो आहे. आता आम्हाला अर्धा मिनिट मिळेल का? बोल, कशी आहेस? मस्त आहे, मस्त मजेत. मजेत आहे. अच्छा, तू आजच्या 12 महिन्याला तू नव्हती ग्रुपला, होती का? नाही ना? नव्हती नव्हती. नव्हती. ओके. रेकीमध्ये आल्यानंतर आपण आयुष्य पुढे निघालो आहे आपलं आयुष्य. हो, पुढे निघालेलं आहे. खूप छान. आनंदी आनंद आहे. आनंदी आनंद आहे. रेकीत यायच्या अगोदर यायच्या अगोदर थोडं वेगळं होतं. खूप छान, मस्त. आनंदी आनंद सर्वीकडे. असेच आनंदी राहा, मस्त राहा आणि तुमचा जादूचा चेक या ब्रह्मांडाकडून वठवून घ्या. थँक्यू सगळ्यांना. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आता नो शेअरिंग. ओके, आता मी खरोखर रेकॉर्डिंग थांबवते आहे. आता सगळ्यांनी एक वेळ मोठ्या प्रेमाने आत्मा नमस्ते करूया आणि आभार मानूया. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. खूप धन्यवाद. नमस्ते सर्वांना. खूप खूप धन्यवाद. आत्मा खूप नमस्ते धन्यवाद. मॅडम. खूप धन्यवाद. ही ब्रह्मांडीय ऊर्जा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू 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 युनिवर्स. आभारी आहे. आभारी आहे. आभारी आहे. आभारी आहे. आभारी आहे. ओके, धन्यवाद. चल.